श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न, चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे द्वारिकेश शुगर्स इंडस्ट्री लिमिटेड। तर ह्या कंपनीचं शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 68 रुपये इतकं आहे। ह्या कंपनीचं जर आपण 52 वीक्स लो बघितलं तर 67 इतकं आहे आणि 52 वीक्स हाय बघितलं तर 109। म्हणजेच कंपनीने 109 वरून डायरेक्ट 67 पर्यंत खाली आलेली आहे। मी तुम्हाला आज अशाच कंपन्यांबद्दल सांगत आहे ज्यांचे सध्याला 52 वीक्स लो प्राइस चालू आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य त्या प्राइसला कंपन्यां ॲनालिसिस करता आले पाहिजेत, योग्य त्या प्राइसला तुम्ही खरेदी करता आलं पाहिजे। आता ही कंपनी सध्याला 52 वीक्स लो चालू आहे। 67.35ला कंपनी लो गेली होती आणि आता 68 रुपयेवरती आलेली आहे। जर तुम्ही गेले 5 दिवसाचा चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीमध्ये आपण डाऊन्स बघू शकतो, कंपनीचे शेअर्स पडताना बघू शकतो। 1 महिन्याचा चार्ट पॅटर्न ओपन करा, इथे पण तुम्ही तेच बघा। आणि जर 6 महिन्याचा चार्ट पॅटर्न ओपन केलं ना तर इथेही तुम्ही तेच बघाल। कितीचं शेअर असायचं? 100 रुपयाचं। कितीवरती आलं आहे? 68 रुपयावरती। म्हणजे सध्याला 52 वीक्स हाय प्राईस 52 वीक्स हायवरून 52 वीक्स लोचं प्राईस सध्याला चालू आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत जे तुम्हाला कंपनीचं मार्केट कॅप पण बघू शकता। 1000 कोटीची कंपनी आहे आणि ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। ह्या कंपनीचे एकदा फंडामेंटल्स बघूयात। तर ह्या कंपनी आता शुगर कंपनी असेल तर इलेक्शनपर्यंत ह्या कंपन्यांमध्ये आपण एक प्रकारचं लो प्राईस बघू शकतो इलेक्शनपर्यंत। आणि शुगर कंपन्यांमध्ये असं नसतं की फक्त कंपनी शुगरचीच हे असतं, तर ह्या कंपनीमध्ये अल्कोहोल, ॲग्रो खात ह्या पद्धतीचे पण प्रोडक्ट तयार होत असतात, ह्या गोष्टी पण असतात ह्या कंपन्यांमध्ये। आणि तसंच कंपनी बायबॅकचं जर आपण बघितलं तर इथं चालू आहे। आता बायबॅक म्हणजे काय, तर कंपनीला जेव्हा स्वतःच्या शेअरमध्ये जर पोटेन्शियल वाटत असेल तेव्हा कंपनी स्वतःचे शेअर्स खरेदी करत असते। तर ह्या कंपनीमध्ये पण आता सध्याला तेच आहे, कंपनी दुसऱ्यांकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करत आहे। आणि ह्या कंपनीमध्ये आता आपण एकदा फंडामेंटल्स बघूयात, आपल्याला अजून कळेल। तर तुम्ही इथे बघू शकता द्वारिकेश ही शुगर इंडस्ट्री आहे आणि इथे कंपनीचं आपण इथे बघू शकता अल्कोहोल प्रोडक्शन, म्हणजे कंपनी अल्कोहोलचं पण प्रोडक्शन करते। तर ओव्हरऑल कंपनीचे आपण इथे जर फंडामेंटल्स बघितले तर कंपनीचे सेल्स बघूयात आपण, म्हणजे रेव्हेन्यूज किती आहे तर 312 कोटी आहे डिसेंबर 2023मध्ये। मार्चचं अजून यायचं आहे, 2024चं मार्चचं अजून यायचं आहे। डिसेंबर 2023चं 312 कोटी इतकं कंपनीचे सेल्स म्हणजेच रेव्हेन्यूज आहे। नेट प्रॉफिट आपण इथे बघू शकता 9.81 कोटी, म्हणजेच 9 कोटी 81 लाख कंपनीचं नेट प्रॉफिट इथे आहे। आणि कंपनीचे जर आपण रिझर्व्स बघितले तर किती आहेत? 772 कोटी कंपनीवरती रिझर्व्स आहे आणि कर्ज कंपनीवरती 268 कोटी इतकं आहे, जे की पहिला जास्त होतं। आपण इथे बघू शकतो 846, 609, 524, 375 आणि आता 268 कोटी इतका कंपनीवरती कर्ज राहिलं आहे। कर्ज कंपनी हळूहळू कमी करते, ते एक पॉईंट आहे कंपनीमध्ये। कंपनीचे रेव्हेन्यूज पण चांगले आहेत। जर आपण इथे बघितलं नेट प्रॉफिट कंपनीचं तर किती होतं? 9, त्याच्या आधी किती होतं? 10, त्याच्या आधी 40। पण जरी नेट प्रॉफिट जरी कमी होत असलं तरी कंपनीने स्वतःचं वरचं कर्ज जे कमी केलं आहे। तर ओव्हरऑल हे कंपनीचे चांगले पॉईंट्स होते। आता आपण इथं बघूयात कंपनीचे शेअर्स कोणी घेतलेत। तर प्रमोटर्सचं किती आहे? 42% कंपनीचे शेअर्स प्रमोटर्सकडे आहे। FIS किती आहे तर 3.52
97% एफ आयजकडे आहेत आणि डी आयजकडे 0.7%. तर ओव्हरऑल बघू शकतो आपण इथे प्रमोटर्सचे जास्त आहेत, गव्हर्मेंटचे पण ह्याच्यामध्ये आहे. गव्हर्मेंटने पण 0.13%चे शेअर्स होल्ड केलेले आहेत आणि पब्लिकचे किती आहेत तर 53% पब्लिकचे आहेत. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. प्रमोटर्सनी जास्त शेअर्स ठेवलेले आहेत आणि जे त्यांनी कंटिन्युअसली तेवढेच ठेवलेले आहेत, कमी केलेले नाही आहेत. एफ आयचे बघू शकतो आपण इथे कंपनीने थोडे कमी केलेले आहेत. तर त्याच्या आधी बघू शकतो कंपनीने परत एफ आयजने वाढवलेले होते कंपनीचे शेअर्स, परत होल्ड केले होते, खरेदी केले होते जास्तीचे, परत कमी केलेत. तर ते काय होतच असतं, एफ आयज डी आयज शेअर्स वाढवत पण असतात आणि कमी पण करत असतात. ओव्हरऑल तरी कंपनी खूप चांगली आहे. कंपनीचे फंडामेंटल्स 2-3 पॉईंट चांगले आहे, जे येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीकडनं आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतात. तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे नॅशनल फर्टिलायझर्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 87.50 इतकं आहे. तर ह्या कंपनीचं पण आपण जर मार्केट कॅप बघितलं तर 4,000 कोटी कंपनीचं मार्केट कॅप आहे. आणि कंपनीचं 52 वीक्स किती आहे लो तर 65 इतकं आहे आणि 52 वीक्स हाय आहे 130 आहे. 65ची कंपनी आता किती लोला आली आहे 87. अजून जरी इथून 65पर्यंत गेली तरी हरकत नाही आहे, परंतु इथून पुढं कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकते. हे सगळे लोएस्ट 52 वीक्स लोएस्ट प्राईस चालणारेच कंपन्यांचे नावं सांगते. आणि आपल्याला अशा आता कंपनीमध्ये आपण जे डाऊन्स आलेले आहेत चांगल्या कंपन्यांमध्ये, त्याचा आपण चांगला उपयोग करून घ्यायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले प्रॉफिट देतात. आणि अशा काही कंपन्या असतात ज्या आपल्याला मरणाच्या आदल्या दिवसापर्यंत पण प्रॉफिट देऊ शकतात. पण आपल्याला कळायला पाहिजे की आपण शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं आहे. ह्या कंपन्या आपण काय करतो तर शेअर मार्केटमध्ये 1ही रुपया घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर असं न करता आपण ह्या कंपन्यांमध्ये फोकस, काही लोक खूप दिवसापासून खूप वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये असतात पण त्यांना काम करायचं कसं हे अजूनही कळत नाही. तर ओव्हरऑल कंपनी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही शक्यतो खेळू नका, कारण तुमचा तिथे लॉसच होणार आहे. तिथे खूप शार्प माइंडेड लोक प्रॉफिट मिळवू शकतात किंवा कधी बाय चान्स लक बाय चान्स असं होतं आणि कधी आपल्याला प्रॉफिट मिळतं. तर आपल्याला वाटतं ऑप्शन ट्रेडिंग खूप चांगलं आहे, परत आपण सेकंड टाईम जर आपल्याला प्रॉफिट झालेला असतो तो आणि आपलं मूलधन दोन्ही पण आपण तिथे इन्व्हेस्ट करतो आणि दोन्ही पण जातं. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. आपलं मूलधन कधीच जाऊ द्यायचं नाही, लॉंग टर्ममध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करायचं. ह्या कंपन्यांमध्ये मी जे सांगते त्या कंपन्यांमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकता, कारण येणाऱ्या वेळेत ह्या कंपन्या तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात. तर ह्या कंपन्यामध्ये जर आपण 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीने 20%चे रिटर्न्स ह्या कंपन्यांनी गेल्या 1 वर्षामध्ये दिलेले आहेत. जर 5 वर्षाचं बघितलं तर खूप चांगले रिटर्न्स आहेत. 152%चे रिटर्न्स आहे. 152%चे रिटर्न्स कंपनीने गेल्या 5 वर्षामध्ये दिले आहे. तर हे सगळं लॉंग टर्मसाठी असतं. ओव्हरऑल ह्या कंपन्यांवरती आपण अजून फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनीच्या आधी नॅशनल फर्टिलायझर्सचे एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण. तर नॅशनल फर्टिलायझर्स, तर ह्या कंपनीचे सेल्स म्हणजे रेव्हेन्यूज आपण बघू शकतो, जे की 2023 डिसेंबरच्या कॉटेजमध्ये 7,581 कोटी इतके आहेत. तर कंपनीचं नेट प्रॉफिट आपण इथं बघू शकतो, जे की 140 कोटी इतकं आहे, जे की त्याच्या आधी नेगेटिव्हमध्ये 113 कोटी आपण बघू शकतो आणि तिथून डायरेक्ट कंपनीने पॉझिटिव्ह 140 कोटी वरती गेलेला आहे. त्याच्या आधी खूप कमी, त्याच्या आधी 269 कोटी आणि 144, मग 113 कोटी आणि आता पॉझिटिव्हमध्ये 140 कोटी. तर नेगेटिव्हमधनं पॉझिटिव्हमध्ये आलं आहे. तर हे एक चांगलं पॉईंट आहे कंपनीचा. आणि कंपनीचे आपण जर रिझर्व्स बघितले तर 1,891 कोटी इतके आहेत, जे की आहेत. आणि कर्ज कंपनीवरती 1,203 कोटी इतकं आहे, जे की पहिला 3,992 कोटी होतं आणि ते कमी करून आता कंपनीने 1,203 कोटी इतकं केलेलं आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. तर ह्या कंपनीमध्ये आपण जर एफ आयज आणि डी आयजीसचे होल्ड्स बघितले तर प्रमोटर्सचे किती आहेत बघा, तर 74%
71% प्रमोटर्सचे शेअर्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि FISचे किती आहेत 1.10%, जे की आधी कमी होते आणि आता कंपनीने FISनी वाढवलेले आहेत. आणि DISचे पण चांगले आहेत, इथे 8.51% DISचे आहेत. आणि पब्लिकचे किती आहेत तर 15% इतके आहेत. तर DISनी जरी कमी केले असले तरी FISनी वाढवलेले आहेत. आणि प्रमोटर्सचे चांगले आहेत, 74% तर प्रमोटर्सचीच होल्डिंग आहे, इथे शेअर्स आहेत होल्ड केलेले. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकता. ह्या कंपनीचे 2-3 पॉईंट चांगले आहेत, जेणेकरून आपल्याला ही कंपनी पॉझिटिव्ह वाटू शकते. तर ओव्हरऑल ह्या कंपनीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. नेक्स्ट कंपनी आहे IPL. तर ह्या कंपनीचा शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, जे की 203 रुपये इतका आहे आजचा शेअर प्राईज. कंपनीमध्ये ह्या पण आपण बघू शकतो किती होतं 52 वीक्स हाय तर 431 आणि लो कितीला गेलं खाली 197. आज किती आहे 203. तर ओव्हरऑल आसपास आहे लोच्या, 52 वीक्सच्या लोच्या. तर 5 दिवसाचे चार्ट पॅटर्न ओपन करा, डाऊन्स. 1 महिन्याचं चार्ट पॅटर्न ओपन करा, डाऊन्स. कितीवरती होतं इथे बघू शकता 373 वरून डायरेक्ट खाली कितीवर आलं 209 वरती. आणि आता अजून परत 203. आता इथून कंपनीमध्ये आपल्याला चांगली ग्रोथ बघायला भेटू शकते. तर ओव्हरऑल ह्या कंपनीचे पण आपण फंडामेंटल्स चेक करूयात. तर कंपनीचं मार्केट कॅप आपण इथे बघू शकतो 2000 कोटी. ह्या कंपन्या ज्या आहेत ना त्यांचे मार्केट कॅप कमी आहेत, म्हणून ह्या मल्टीवेगर रिटर्न्स देऊ शकतात. जेणेकरून काही कंपन्यांचे जे मार्केट कॅप असतात, ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप कमी असतात त्यांच्यामध्ये एक पोटेन्शियल असतं की त्या मल्टीवेगर रिटर्न्स देऊ शकतात. तर ह्या कंपन्या पण तशाच आहेत. ह्या कंपन्यावरती पण आपण येणाऱ्या वेळेत चांगला फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे कॅम्पस. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो 214 होतं. 52 वीक्स लो बघा, ह्या कंपनीचं पण किती आहे 213 आणि हाय किती आहे 379. तर ही पण 52 वीक्सच्या लोच्या आसपास आली आहे. तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला आता चांगली ग्रोथ करताना बघू शकते. ह्या कंपनीवरती पण आपल्याला फोकस करायचा आहे. मार्केट कॅप ह्या कंपनीचं पण कमी आहे, 6000 कोटीची कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये पण मल्टीवेगर रिटर्न्स भेटण्याचे चान्सेस आहे, फोकस करा. नेक्स्ट कंपनी आपली टाटा पॉवर. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो 395 रुपये इतका आहे. तर ह्या कंपनीवरती पण आपण चांगला फोकस करू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे, 1,00,000 कोटीची कंपनी आहे, पण ओव्हरऑल तरी चांगली आहे. 52 वीक्स लो बघू शकतो आपण इथे 182 इतका आहे आणि हाय किती आहे तर 433. म्हणजे ही कंपनी अजून 52 वीक्सच्या लोच्या आसपास आलेली नाही आहे. तरीसुद्धा ह्या कंपनीमध्ये एक चांगली न्यूज अशी आहे की अदानी पॉवर्सनी BHELला 4000 कोटीचं पॉवर प्लांट करण्यासाठी जी ऑर्डर दिलेली आहे. तर पॉवर सेक्टरमध्ये आपण चांगलं आता ग्रोथ बघायला भेटू शकते. पण ह्या कंपनीचे आपण जर 5 दिवसाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कंपनीचे शेअर्स अजून पडलेले नाही आहेत म्हणावे तितके. आणि 1 मंथच्या चार्ट पॅटर्नला ओपन केल्यानंतरही आपल्याला कळून येतं की अजून ह्या कंपनीमध्ये डाऊन्स आलेले नाही आहेत. जरी ह्या कंपनीमध्ये अजून डाऊन्स आले तरी येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते. सो ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करायचं आहे. म्हणजे पॉवर सेक्टरच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला, कारण कंपन्यांना माहिती आहे की जरी आपण आता 4000 कोटी कंपनीवरती जरी आपण पॉवर प्लांटवरती जरी खर्च केले तर येणाऱ्या वेळेत आपल्याला भरभरून प्रॉफिट होणार आहे. तर ह्या दृष्टिकोनाने कंपन्या खर्च करायला पुढे मागे बघत नसतात. तर ओव्हरऑल ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला म्हणून चांगली ग्रोथ बघायला भेटू शकते. ह्या कंपन्यांवरती आपल्याला फोकस करायचं आहे. आणि मी सांगते म्हणून कंपन्यांवरती तुम्ही त्याच कंपन्यांवरती फोकस करावं असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पण कंपन्या चॉईस करू शकता. फक्त आपल्याला राईट प्राईज आहे का नाही बघायचं आहे, फंडामेंटल्स चांगले आहेत का नाही हे बघायचं असतं. आणि काहीच जण म्हणतात HDFCमध्ये वगैरे आम्हाला इन्व्हेस्ट करायचं असं तसं. तर कसं असतं माहिती आहे का, हे काही कंपन्या आहेत पर्टिक्युलर जे आपल्याला मरेपर्यंत चांगले, म्हणजे मरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चांगले रिटर्न्स देऊ शकतात. त्यांच्यामध्ये अपडाऊन्स असतात जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होतच असतो नेहमी.
तर HDFC, रिलायन्स बँक जे काही असेल, कोटक बँक, तर ह्या कंपन्यांवरती आपण त्या दृष्टिकोनाने बाय करायचं आहे, सेल करायचं आहे, या दृष्टिकोनाने जरी आपण ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तरी आपल्याला चांगला प्रॉफिट होत असतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.